चष्मा तुटला माझा. आवाज येतोय ना सर्वांना? काय ग? मी आता समोसा बिमोसा खाल्ला. आवाज येतोय ना? हा येतोय सर, येतोय. काय थोडं डिस्कनेक्ट झाला होता का? येतोय आवाज. बरं हा सर, डिस्कनेक्ट. बरं, आता एक महत्वाचा विषय सांगतो तुम्हाला. एक 4-5 पॉईंट आपण मी शॉर्टकट मध्ये क्लिअर करतो. ते काय झालं, संख्या जास्त वाढते सर्वांची जॉईन करण्याची, त्यामुळे ते थोडं अपडेटचा प्रॉब्लेम होता. तर स्टार्टअपचे रूल्स समजून घ्या सर्वजण. No, don't ask, don't ask. Hey, come here. She will be angry. Don't. आमचे एक साताऱ्याचे क्लायंट जुळालेले आहे, साळुंके. 1-2 मिनिटं तुमचा व्हिडिओ चालू करा. साळुंके, नमस्कार. साळुंके, नमस्कार. स्क्रीन दिसते ना सर्वांना? येस सर. ओके, तुम्हाला एक विषय सांगतो मी. आता हे बघा, आपल्या एकापैकी एक जण असं कोण आहे की त्यांनी आता न्यू त्यांनी एंटरप्राइज चालू केलं, असं कोणी आहे? न्यू केलंय, त्यांना त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे डॉक्युमेंट्स नाही, असं कोणी आहे? मला त्यांच्याशी एक 5 मिनिटं बोलायचंय, म्हणजे जेणेकरून आपला पुढचा विषय क्लिअर होईल. सर माझ्याकडे. व्हिडिओ चालू करा. कोण, अक्षय का? हो. बरं. आणि एक अमरावतीचे आमचे क्लायंट्स आहे, मी त्यांना पण लाईनवर घेतो. इंगोले आहे ना तुम्ही? नमस्कार. तुम्हाला पण एक विचारतो मी. आता हे बघा, सर्वजण समजावून घ्या फक्त लक्षपूर्वक, म्हणजे तुम्हाला समजायला पाहिजे ते मला काय म्हणायचंय. तर ठीक आहे, सर्वांनी व्हिडिओ चालू करा. तर शासनामध्ये काम करण्यासाठी होतं काय तुम्हाला सांगतो. कसरत कुठं करावी लागते आपल्याला. हे बघा, शासनाचे कुठलेही कामं घेण्यासाठी सर्वप्रथम सर्वजण अडतो कुठं. त्यांचे मेन पॉइंट कुठले तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट, त्यांच्याकडे पैसा नाही. मान्य आहे? बरोबर. बरोबर आहे. दुसरी गोष्ट, त्यांच्याकडे डॉक्युमेंट्स नाही. बरोबर. रिप्लाय द्या. येस सर. बरोबर. दुसरी गोष्ट, डॉक्युमेंट्स नाही.
तिसरी गोष्ट काय आहे अजून मला सांगा, की जी कमतरता वाटते तुम्हाला? त्यांची चेकलिस्ट रेडी नाही आहे. प्रोजेक्ट रिपोर्ट त्यांना नक्की करायचं काय आहे, त्यांना डॉक्युमेंट कोणते लागणार आहे, कुणाकडे जायचंय, कशा पद्धतीनं काम करायचंय. त्याविषयीची माहिती. म्हणजे त्याच्याकडे एक सोर्सिंगच नाहीये की नेमकं करायचं काय. बरोबर आहे, बरोबर ना? बरोबर. येस सर. आता मी Yes, तुम्हाला sir. म्हणजे तुम्हाला कळालं की मला काय म्हणायचंय तर, बरोबर आहे की शासनामध्ये काम करायचं Yes, तर sir. बरेच जण काय म्हणतात, टेंडरचं नाव काढल्यानंतर बरेच जण म्हणतात की ते खूप सोपं नाहीये, त्यासाठी खूप काही गोष्टीचे डॉक्युमेंट लागतात. बरोबर आहे. Yes, sir. तसं आपण सेम असं समजू की एखाद्या बँकेमध्ये जर मला लोन पास करायचंय तर लोन साठी पण खूप डॉक्युमेंट लागतात. बरोबर ना? म्हणजे Yes, sir. लोन Yes, sir. करण्याचं तर सिबिल रिपोर्ट, प्रोजेक्ट रिपोर्ट, आयटी रिटर्न, कोलॅटरल लागतं, त्याच्यानंतर वर्क ऑर्डर, कामाचा परफॉर्मन्स, जागा कुणाच्या नावावर आहे, बिझनेस, बँक स्टेटमेंट, आणि एवढे डॉक्युमेंट्स गोळा करण्याच्या मागे आपण जातच नाही आणि लोनही मिळत नाही. बरोबर ना? येस सर. आणि जे नवीन स्टार्टअप आहे ज्यांचं, आणि त्यांच्याकडे तर ह्या गोष्टी अवेलेबल पण नाहीयेत, मग शक्यच नाहीये. त्यामुळे तर त्यांना खूपच प्रॉब्लेम फेस करावे लागतात. हा हा, तर त्याचं एक सोल्युशन आहे माझ्याकडे आता. येस सर. म्हणजे आता ते सोल्युशन कसं आहे, पण त्यासाठी तुम्हाला माझी पूर्ण गोष्ट समजणं गरजेचं आहे. बरोबर आहे. मी जर ती अर्धवट समजली तर मलाही तुम्हाला सांगता येणार नाही. त्यामुळे मला तुमच्याशी सर्वांशी कम्युनिकेशन करून मला तुम्हाला त्या गोष्टी सांगायच्या. कोणाचा तरी आवाज येतो तिथे? येस सर. मी 2 मिनिटांसाठी सर्वांचा आवाज म्यूट केलेला आहे. फक्त आता मी बोलणार आहे आणि तुम्हाला ज्यावेळेस बोलायचं मी त्यावेळेस तुम्हाला सांगतो की मला तुम्ही उत्तर द्या. बरोबर आहे? येते ना लक्षात? ओके. आता हे बघा, पहिली गोष्ट सांगितली, जर मला बँकेमध्ये जायचं असेल तर बँक मॅनेजर काय विचारतो? आधार कार्ड, पॅन कार्ड, व्यावसायिक लोन जर मला घ्यायचंय तर आधार कार्ड, पॅन कार्ड, जीएसटी, इन्कम टॅक्स, बँकेचा बॅलन्स. आता मला सांगा, ज्या व्यक्तीचा बँकेचा बॅलन्सच नाहीये तो बँकेमध्ये दाखवणार काय? पहिली गोष्ट. कारण त्याला लोन कशासाठी पाहिजे? त्याच्याकडे जर बँकेचा बॅलन्स असतं तर तो तुमच्याकडे कशाला आला असता मागायला? त्यानं तुमच्याकडे त्याची यायची गरजच नाही. त्याने तिकडे त्याचे कामं केले असते आणि तिकडे त्यानं त्याचा व्यवसाय उभा केला असते. खरी गोष्ट तुम्हाला सांगतो. म्हणजे किती बनवाबनवी आहे बघा. म्हणजे मला लोन मागायला जायचं 1,00,000 रुपयाचा आणि बँक मॅनेजर म्हणतो तुमच्या अकाउंटला 10,000 रुपये, तुम्हाला लोन कसं देणार? अरे बाबा, मला जर लोन पाहिजे म्हणून तर तुझ्याकडे आलो. माझ्याकडे पैसे नाहीये, त्याच्यामुळेच तर मला पैसे पाहिजे ना तुमच्याकडनं. मुळात बघा, सगळी बनवाबनवी आहे. मग याच्यामधून लोन कोणाला मिळतं? ज्यांच्या अकाउंटला चांगला बॅलन्स आहे, बँक त्यांनाच लोन देते. मग नवीन एंटरप्रेन्योरनं करायचं काय? म्हणजे मूळ मुद्दा आहे. शासनाची किती गफलत आहे बघा. ज्यांना लोन घ्यायचंय त्यांनी आयटी रिटर्न भरायचा. मला सांगा, आयटी रिटर्न कोण भरणार? की ज्यांचा बिझनेस आहे. म्हणजे ज्यांना लोन घ्यायचंय त्यांनी आयटी रिटर्न काढायचा. म्हणजे तो आयटी रिटर्न काढला म्हणजे त्याचा इन्कम झालं. आणि त्यांना इन्कम चालू करण्यासाठीच नवीन काढायचंय. मग तो करणार काय काय? तुमच्या लक्षात येते ना संकल्पना? एकच जण उत्तर द्या फक्त. एकच जण उत्तर द्या. म्हणजे मला असं हो. कळेल की त्यांना आवाज व्यवस्थित येतो. हो बरोबर सर. आहे. ही संकल्पना तर बरोबर. तुमच्या लक्षात आली ना? हो. एवढं करून पण होतं काय तुम्हाला सांगतो मी. एवढं करून ठीक आहे, मी आयटी रिटर्न गोळा करतो, मी जीएसटीचे रिटर्न गोळा करतो, शॉपॅक लायसन गोळा करतो, पॅन कार्ड करतो, आधार कार्ड करतो, गॅरेंटर पण गोळा करतो. मग काय होतं तुम्हाला सांग. त्याच्यानंतरची स्टोरी तुम्हाला सांगतो काय होती बँकेमध्ये गेल्यानंतर. त्याच्यानंतर बँक मॅनेजर म्हणतो तुमची जागा कुठे? बरोबर ना? तो विचारतो तुमची हो सर. जागा कुठे? पण इकडून तिकडून त्याला जागा दाखवली तर तो म्हणतो ही तर किरायाची जागा आहे. मग तुम्हाला लोन कसं देणार? बरोबर आहे. तुमच्या माल नाही परत. मग नाही, तो म्हणतो की तुमची जागाच नाहीये, मग तुम्हाला लोन कसं देणार? इथं किरायाची जागा आहे. मग आता मला तुम्ही सांगा, स्वतःची जागा विकत घेऊन लोन काढायचं का? शक्य आहे का ती गोष्ट? ती बिलकुल अशक्य गोष्ट आहे. म्हणजे बँकेच्या भरोश्यावर मी तुम्हाला सांगतो 80% बँकेच्या भरोश्यावर राहायचंच नाही व्यवसाय करताना. कारण ही सगळी बनवाबनवी मधनं आपल्याला जावं लागतं. डॉक्युमेंट्स मध्येच आपले बरेच दिवस जातात आणि आपण ते करतोय. तुमच्यापैकी मी तर तुम्हाला गॅरंटी देतो, बऱ्यापैकी सर्वांनी प्रयत्न करून केलेले असतील. कुणी मुद्रा लोन ऍप्लिकेशन केलं असेल, कुणी एमएसएमई ऍप्लिकेशन केलं, पण त्यांच्या हातात काय आलं असेल? त्यांच्या हातात फक्त तिकडले कागद आले असतील. तुमची फाईल वापस घेऊन जा आणि झेरॉक्स वाल्याचा फायदा झाला असेल. कारण झेरॉक्सचा बंच खूप मोठा झालेला असतो, तर त्याचा फायदा होऊन जातो. म्हणजे ही बऱ्यापैकीची स्टोरी आहे तुम्हाला सांगतो. लोन तर मिळत नाही, पण मनस्ताप होतो. आपण दोष कोणाला देतो? शासनाला दोष देतो किंवा त्या बँक मॅनेजरला दोष देतो की काय सगळं फसवफसवीचं आहे. कोलॅटरल मागतात, लोन देताना दाखवतात की 100% कोलॅटरल फी. कोलॅटरलचा अर्थ समजून घ्या, सिक्युरिटी. बरोबर आहे.
तर या सगळ्या गोष्टी आहे. मग आपण व्यवसायामध्ये माघार का घेतो की आपण म्हणतो नको बाबा याच्यामध्ये पडलेलंच नको. मग त्या हिशोबाने आपण काय करतो, आयटी रिटर्न काढत नाही, कुठले डॉक्युमेंट्स मेंटेन करत नाही आणि आपली मेंटॅलिटीच चुकीची झाल्यामुळे आपण तिथपर्यंत पोहोचतच नाही. बऱ्यापैकी लोकांचा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला एक सजेशन देतो. माझे जे काही म्हणजे माझ्या संपर्कातले जेवढे लोक येतील त्यांना प्रॉपर राय म्हणून मी एक देतो. माझ्यावर तुमच्या माहिती करता मी कुठल्या प्रकारचं लोन कधी घेतलंच नाही आणि मला ते घ्यायचे सुद्धा नाही. कारण लोन न तुमचे कुठल्याच प्रकारचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. उलट लोन काढलं तर तुमचे जास्तीत जास्त डोक्यामध्ये जास्तीत जास्त प्रॉब्लेम तयार होतात. मग लोन काढायचं कसं आणि बँकेमध्ये जायचं कसं हे पण तुम्हाला सांगतो. लोन न मिळण्याचे कारण तुमच्याकडे हजार आहे. पण तुम्हाला सांगतो तुम्हाला लोन का मिळत नाही याचं सोल्युशन माझ्याकडे आहे. तुम्हाला का लोन मिळत नाही? मुळात तुम्हाला सांगतो लोन न मिळताना लोन न मिळण्याचे कारण असं असतो की बऱ्याच वेळेस आपण काय करतो, बँक मॅनेजरला आपण कन्व्हिन्स करू शकत नाही. आपलं नॉलेज तिथं कमी पडतं. लक्षात येते सर्वांच्या? हो. बँक मॅनेजर विचारतो लोन कशाचं पाहिजे. उदाहरण, बँक मॅनेजर विचारतो की लोन कशाचं पाहिजे, पण बँक मॅनेजरला तुम्ही उत्तरच प्रॉपर देऊ शकत नाही. पहिली गोष्ट तुमचे लोन रिजेक्ट होण्याची कारण. तुम्ही बँक मॅनेजर विचारतो तुम्हाला कुठला बिझनेस करणार आहे, तुम्ही त्याला सांगतात मी कपडे टाकणार आहे. बरोबर आहे. सर्व महिलांना मी बघतो त्यांचे बिझनेस तुम्हाला सांगतो महिला काय सांगतात बँकेमध्ये, ब्युटी पार्लर टाकायचंय, कपड्याची दुकान टाकायची आणि स्टेशनरीची दुकान टाकायची. बस त्याच्या पलीकडे त्यांना बिझनेसच माहिती नाही. एखादी महिला थोडीफार माहिती असेल तर त्यांना समजा एखादा काहीतरी पापड मसाल्याचं वगैरे टाकायचंय. तुम्हाला सांगतो मुळात इथं चुकी होती आपल्या इथं. तुम्ही लक्षात घ्या विषय. कारण या बिझनेसला कॅपिटलच जास्त लागत नाही आणि मूळ याची आपल्याकडे सोर्सिंग नसल्यामुळे बँक मॅनेजर तुमची फाईल तिथे रिजेक्ट करतो, कारण तुम्हाला त्याला कन्व्हिन्स करता येत नाही. दुसरी गोष्ट कुठं अडचण येते, एखादा खूप हुशार असतो तो काय करतो, सीए कडनं प्रोजेक्ट रिपोर्ट टाईप करून आणतो. प्रोजेक्ट रिपोर्ट माहिती असेल ना तुम्हाला? हो. प्रोजेक्ट येस सर. रिपोर्ट प्रोजेक्ट रिपोर्ट टाईप करून आणतो तो, सर्व व्यवस्थित करतो, सर्व गोष्टी करतो. पण ज्या वेळेस प्रोजेक्ट रिपोर्टला त्याला उत्तर द्यायचे असतात की अरे बाबा याच्यामध्ये प्रॉफिट ऑफ मार्जिन राहणार किती, तर त्यावेळेस तो बघतो आता कसं सांगू, सीए ने बनवून दिला, मी माझ्या सीएला विचारतो. नाही, ऍक्च्युअल कंडिशन तुम्हाला सांगतो, मी माझ्या सीएला विचारतो. हालाकी ते उत्तर तुम्हाला द्यायचं असतं. लक्षात येत आहे का? बँक मॅनेजर विचारतो ठीक आहे बाबा तुम्हाला लोन देतो मी, पण तुम्ही मला लोनची परतफेड करणार कशी? मग तुम्ही म्हणता सर ते तर माझ्या सीए ने बनवलेलं मला काय माहिती. पण हालाकी तो प्रश्न तुम्हाला असतो. तर तुम्ही जो प्रोजेक्ट रिपोर्ट जोडलेला असतो त्याचं उत्तरच तुम्हाला मुळात देता येत नाहीये बँक मॅनेजरला. तिथं तुम्ही निगेटिव्ह होऊन जातात. आलं लक्षात? येस सर. दुसरी गोष्ट अजून काय होती तुम्हाला सांगतो. काही जणांचं बँकेमध्ये बँक बॅलन्स चांगलं असतं किंवा काही जणांचं नसतं, पण त्यांनी अकाउंटमध्ये एक गोष्ट खबरदारी घ्यायची, त्याला म्हणतो आपण एमएबी. एमएबी ऐकलं का कोणी? नाही. नाही, एमएबी ला म्हणतात नाही. मंथली ऍव्हरेज बॅलन्स. ठीक आहे, मंथली ऍव्हरेज बॅलन्स. मग तुम्ही काय करतात, काहींचं प्रोजेक्टेड असतं की मला 6 महिन्यामध्ये लोन करायचंय, मग ते इकडले तिकडले पैसे तिकडे टाकतात, तिकडले पैसे इकडे टाकतात. पण त्यांच्या हे लक्षात येत नाही पैसे टाकण्यामध्ये ते काय करतात, मंथली ऍव्हरेज बॅलन्स पाहतच नाही. लक्षात येत आहे का तुमच्या? ग्रॉस हो. बॅलन्स म्हणतात त्याला, मंथली ऍव्हरेज बॅलन्स ते मेंटेनच करत नाही. आणि बँक मॅनेजर काय करतो, तुम्हाला नवीन सिस्टीम माहिती नसेल कदाचित बँकेची, तुम्हाला एक शॉर्ट टर्मचं लोन घ्यायचं जर असेल, व्यवसायाचं लोन, त्यांना 50,000, 1,00,000, 2,00,000 पद्धतीनं जर लोन घ्यायचंय तर मी तुम्हाला वेबसाईट फ्लॅश करतो आता, ती सर्वांनी लिहून घ्या आणि उद्या परवापासून अप्लाय करा. 80% लोकांचं तर इझी लोन पास होईल त्यावर, कारण मी स्वतः माझ्या एक मित्रांचं लोन त्यातून पास केलेलं आहे. वेबसाईट झाली फ्लॅश. हात बघितलं? फिरवलं तर होतं ना हे?
काय म्हणता? वेबसाईट बघितली सर्वांनी? तर ही अडचण दूर करण्यासाठी आता हा तर बँकेचा हो. विषय झाला. हालाकी मूळ मुद्दा माझा बँकेची माहिती देणं हा मूळ मुद्दा माझा नाहीच आहे. पण तुम्हाला थोडं एज्युकेटेड करण्यासाठी आपण ते थोड्या बऱ्याच गोष्टी तिथं शिकलो. आता महत्वाचा विषय होता की आता ज्यांना बिझनेस चालू करायचा आहे, उदाहरण मी तुम्हाला सांगतो, तुमच्याकडे फक्त आधार कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड असेल सगळ्यांकडे? हो. आहे ना? येस सर. तुम्ही बाकीच्यांनी व्हिडिओ चालू केले नाही तर मला त्यांच्याशी प्रॉपर कम्युनिकेशन करता येत नाहीये. 2-3 जण व्हिडिओ चालू करा. तुम्ही व्हिडिओ चालू नाही केला असं वाटतं तुम्हाला मला बघायचं नाही, फक्त ऐकायचं रेडिओ सारखं, असं त्याचा अर्थ होतो. बरं लक्षात घ्या. सॉरी सर. आता महत्वाचा एक विषय बघा, काय राहतं, आता न्यू एंटरप्राइज चालू करायची तर आधार कार्ड सगळ्यांकडे आहे? येस सर. ज्यांच्याकडे नाहीये ते भारताचे नागरिक नाहीये, त्यांनी असं समजून घ्यायचंय. तर हे बघा, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि MSME. आता उद्योग आधार विसरून जायचे सर्वांनी. ओके. लक्षात येते ना? उद्योग आधारचं आता यापुढे कुणीच नाव काढायचं नाही. आता म्हणायचं उद्यम स्वयं. उद्यम स्वयं. उद्यम स्वयं. उद्योग आधार आता विसरून जायचंय. उद्योग आधारचं कोणी नावच काढू नका. उद्यम स्वयंचं सर्वात अगोदर उद्याच्या उद्या सर्वांनी रजिस्ट्रेशन करून घ्यायचंय. ठीक आहे? हो. आणि ज्यांना माझ्या मार्फत रजिस्ट्रेशन करायचंय तर मी तुमच्यापैकी एका जणांना कोणीही मला मेसेज करा उद्या, मी एका जणांचं रजिस्ट्रेशन ऑनलाईन करून दाखवतो. तुम्ही मग स्वतःही करू शकता आणि तुम्हाला एक बिझनेस अर्निंग पण होईल. दुसऱ्यांचं रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला थोडेफार पैसे पण मिळतील. तसं जर करायचं असेल तर त्याची पण मी तुम्हाला माहिती देतो. कुणी मला एक जण मेसेज करा, त्यांचं रजिस्ट्रेशनचं लायसन स्वतः माझ्या हाताने काढून देतो. ठीक आहे? उद्यम स्वयंचं रजिस्ट्रेशन करायचं. त्याच्यानंतर आधार कार्ड, पॅन कार्ड, किती डॉक्युमेंट झाले? 3. 4 झाले. 3, 3 4. झाले. ठीक. पॅन कार्ड, आधार कार्ड, MSME अँड उद्यम. उद्यम आधार किती झाले? 4 झाले. बरोबर आहे? येस सर. त्यानंतर एक डॉक्युमेंट्स राहतं, GST ला मी कॉम्प्लिमेंटरी पकडतो नाही तर नाही पकडतो, ते तुमच्यावर डिसाइड आहे. ठीक आहे? तुम्हाला काढायचं की नाही ते तुमच्यावर आहे डिपेंड. ठीक आहे? इथपर्यंत लक्षात आलं? ओके सर. ज्यांच्याकडे हे 4 प्रकारचं रजिस्ट्रेशन आहे त्यांच्यासाठी स्कीम आहे. की ज्यांना खूप जीवावर येतं की आता नाही माझ्याकडनं एवढे डॉक्युमेंट्स होत नाही किंवा मला आता जास्त डॉक्युमेंट्स मध्ये मला पडायचं नाहीये, की ज्यांच्याकडनं डॉक्युमेंट्स गोळा करणं होत नाही आणि डॉक्युमेंट्स वगैरे गोळा करत नाही पण त्यांची काम करण्याची इच्छा आहे. हा विषय कोणासाठी आहे की ज्यांना काम करण्याची इच्छा आहे पण काही माहिती नसल्यामुळे ते तिथपर्यंत जाऊ शकत नाही. लक्षात येते ना सर्वांच्या विषय? कोणासाठी आहे हे? प्रत्येकासाठी नाहीये. म्हणजे माझ्यासाठी मी समजतो की ज्यांना असं वाटतं की ठीक आहे टेंडर मध्ये काय करून बघू किंवा खूप काही कमी मध्ये डॉक्युमेंट्स मध्ये मला काम घ्यायचे आहे, त्यांच्यासाठी माझ्याकडनं एक ऑफर आहे तुम्हाला. ऑफर कोणाकोणाला ऍक्सेप्ट करायची त्यांनी हात वर करा. त्यांचा व्हिडिओ मध्ये त्यांनी ऑफर मिस केली असं समजून घेईल मी. हात तर मला दिसतच नाहीये. सर मला पण करायची आहे. तुम्हाला एक बिझनेस देतो माझ्याकडे अवेलेबल आहे. हे बघा, उद्योग आधार नाही, MSME नाही, उद्यम स्वयं. लक्षात घ्या. पुन्हा डॉक्युमेंट्स मध्ये उद्योग आधारचे डॉक्युमेंट पाठवसाल त्याच्यानंतर मग समजणार नाही नेमकं काय केलं तर. ओके सर. त्यांनी काय करायचं, तुम्हाला एक काम सांगतो मी आता. याच्यामधनं जे SC ST एंटरप्रेनर आहे त्यांनी लक्षात घ्या, जे SC ST एंटरप्रेनर आहे SC ST एंटरप्रेनर त्यांना वेगळं करतोय मी.
आणि जे SC ST एंटरप्रेनरच्या व्यतिरिक्त जे काही आहे त्यांच्यासाठी वेगळं. लक्षात घ्या, ते तुम्हाला आता मेसेज पण टाकतो सर्वांना. बघा, इंग्लिश मध्ये मराठीमध्ये टाकतो. SC मेसेज मिळाला सर्वांना? एक जण उत्तर द्या फक्त कोणी. हो. आता सर्वांना मी मेसेज टाकला. एक SC ST व्यावसायिक, एक वुमन आणि एक ऑदर टाकला. बरोबर आहे. जे SC ST एंटरप्रेनर मध्ये बसत नाही त्यांनी काय करायचं, आणि जे SC वुमन मध्ये बसत त्यांनी काय करायचं. तर काय होतं, SC ST जे व्यावसायिक आहेत त्यांनी काय करायचं, स्टार्टअप इंडियाचं रजिस्ट्रेशन लवकरात लवकर करायचं. कुठलं रजिस्ट्रेशन? स्टार्टअप इंडिया वेबसाईट बघून घ्या. वेबसाईट दिसते ना सर्वांना? वेबसाईट दिसत आहे का सर्वांना? एक जण उत्तर द्या. दिसते ना? येस सर. आता कन्फ्युजन होऊ देऊ नका. मी पुन्हा तुम्हाला सांगतो. SC ST एंटरप्रेनर साठी स्टार्टअप इंडिया. आलं लक्षात? बघितली वेबसाईट? ही कोणासाठी वेबसाईट? SC ST साठी. जे वेबसाईट तुम्हाला कमेंट मध्ये टाकतो. सर्वांना वेबसाईट पाठवली. आपलं कम्युनिकेशन झाल्यानंतर सर्वांनी नंतर बघायची ती. पण वेबसाईट बघताना नेमकं त्यात काय बघायचं हे पण तुम्हाला सांगतो की काय बघायचं नेमकं. स्टार्टअपचा अर्थ काय? स्टार्टअपचा अर्थ चालू करणे. काय चालू करणे? सुरुवात करणे. चालू करणे का? नवीन सुरुवात करणे. नवीन उद्योगाची नवीन सुरुवात करणे. बरोबर. स्टार्टअपचा अर्थ होतो की मी एखादा व्यवसाय स्टार्ट करतोय. बरोबर आहे. आणि अपचा काय होतो? स्टार्ट तर केला पण चालन नाही चालन त्याला वाढवतोय. हा, तुम्ही आतापर्यंत जे केलं ते तुम्ही फक्त स्टार्ट केलं. आउटपुट काही नाही आणि इनपुट काही नाही. ते 0-0 मध्ये पकडतो. स्टार्ट केलं, पण आता तुम्ही जो व्यवसाय स्टार्ट केला त्याला काय करणं गरजेचं? त्याला अप करणं गरजेचं. आपण म्हणतो ना, एखाद्याला उभं करायचं आणि त्याला मागून धक्का मारायचा. आलं लक्षात की त्याला तो स्टार्ट झालेला आहे, तो स्टार्ट झाला, पण त्याला पुढं काय करायचं त्याची वस्तुस्थितीच माहिती नाही. त्याला समोर आता काय करायचं आपल्याला त्याला माहिती नाहीये. मग त्याला काय आपण केलं, त्याला व्यवसायाला पहिले स्टार्ट केलं आणि नंतर त्याला अप करायचंय आपल्याला. म्हणजे स्टार्टअप स्कीम कोणासाठी? SC ST एंटरप्रेनर साठी.
इथपर्यंत लक्षात आलं ना? येस सर. आता झालं काय की स्टार्टअप केल्यानंतर मग बाकी कॅटेगरीच्या लोकांना असं वाटलं की आता आमच्यासाठी काय, म्हणजे सर्वांना मिळालंच पाहिजे, याच्यामध्ये असं बाकी गोष्टी तुम्ही काही समजायच्या नाहीये. आणि तसे मी तुम्हाला ऑफिशियली सर्व गोष्टी सांगतो, या रजिस्टर्ड गोष्टी आहेत. लक्षात येत आहे ना की स्टार्टअप मग आता बाकीच्यांना म्हणजे बाकी व्यावसायिकांना कसं वाटलं की स्टार्टअपचं रजिस्ट्रेशन केलं म्हणजे मग आम्हाला काय बेनिफिट मिळणार. तर जे SC ST NT NT त्याच्यामध्ये नाहीये, SC ST व्यतिरिक्त जे काही क्लायंट्स असतील, जे काही व्हिडिओ बघत असतील, त्यांनी काय करायचं, तर जे SC ST NT व्यतिरिक्त आहेत त्यांनी काय करायचं, त्यांनी स्टँडअप इंडियाला जायचं. लक्षात आलं? ओबीसी ओपनला. ओबीसी ओपनने जायचं, स्टँडअप इंडिया, बरोबर आहे. आणि SC ST एंटरप्रेन्योरना कुठं रजिस्ट्रेशन करायचं, स्टार्टअप इंडिया. हा, त्याच्यामधून अजून एक तुम्हाला फरक सांगतो, म्हणजे महिलांचा फायदा काय. ज्या महिला SC ST कदाचित नसतील पण त्या वुमन असल्यामुळं त्यांना पूर्णपणे स्टार्टअपचा बेनिफिट मिळतो. येते का लक्षात? येस सर. म्हणजे फायदा काय होतो, बरेच व्यावसायिक काय करतात, शक्यतो तुम्ही बघा मोठे मोठे व्यावसायिकांचा व्यवसाय जो आहे तो महिलांच्या नावावर आहे. बरेच जण आहे अशी, मी तुम्हाला त्याची उदाहरणं देऊ शकतो की त्यांचा व्यवसाय महिलांच्या नावावर आहे. मग तो व्यवसाय का, तर ते काय करतात, महिलांच्या नावावर त्याचा बेनिफिट उचलताय. लक्षात येत आहे का? येस सर. तर त्यांचा तो बेनिफिट घेत आहे, म्हणजे 51% तो टोटल स्टार्टअपचा बिझनेस घेत आहे. आता स्टार्टअप आणि स्टार्टअप बद्दल तर आपण आता बऱ्यापैकी चर्चा केली, पण आता याच्या पुढचा विषय काय, तर तुम्हाला स्क्रीनला काही गोष्टी शेअर करतो मी. दिसतंय का तुम्हाला फिमेल फाउंडर्स? हो. एक तुम्हाला आता महाराष्ट्राची लिंक येत नाहीये, थोडी खाली आहे लिंक, चेक करू. तर इथं बघा, दिसतंय का? दिसतंय ना? तुम्हाला समजलं का ते काय? तर तुम्हाला एक्झम्पशन मिळते तिथं, बरोबर आहे. सबसिडी. तर तुम्हाला त्याची सबसिडी मिळते. मग आता इथपर्यंत आपण आता बऱ्यापैकी माहिती घेतली, स्टार्टअप करायचंय, स्टार्टअप करायचे आणि स्टँडअप करायचे, इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं ना विषय सर्व. म्हणजे मी वेबसाईट बद्दल तर माहिती झाली तुम्हाला, एवढं तर मला कन्फर्म माहिती, बरोबर आहे. आता मूळ व्याख्या मी तुम्हाला एवढं घुमून फिरून सांगण्याचं कारण असं होतं की मला असं वाटतंय की तुम्हाला ते प्रॉपर समजायला पाहिजे. मला काय म्हणायचं ते समजलंच नाही तर मग नुसतं सांगण्यामध्ये काय अर्थ नाहीये, बरोबर आहे. लक्षात घ्या, अगोदरचे जे डॉक्युमेंट्स तुम्हाला मी सांगितले त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, पण मी तुम्हाला फक्त यासाठी सांगतो, मला फक्त तुम्हाला स्टार्टअप करायचंय, पण पूर्णपणे या डॉक्युमेंटच्या भरोश्यावर तुम्ही राहायचं नाहीये. मला ते अगोदर कमिटमेंट तुमच्याकडनं पाहिजे. लक्षात येतंय ना? नुसता फ्रीचा बेनिफिट कोणीही उचलायचा नाही. ज्यांना प्रॉपर व्यवसाय करायचा आहे मी त्यांना सजेस्ट करतो. मी बाकीची पुढची गोष्ट तुम्हाला नाहीतर सांगणार नाही. तर तुम्ही काय करणार की नंतरचे जे डॉक्युमेंट सांगितले ते म्हणतात जाऊ द्या ना, आता हे होतंय ना याच्यामध्ये फ्री, याच्यामध्येच करू. म्हणजे एक माणसाची एक सवय असते की थोडक्यामध्ये झालं तर माणूस हे सगळ्यात अगोदर
घेतं ते की ठीक आहे शॉर्टकट मध्ये करायची सवय आहे माणसाला, पण तसं मुळात करू नका. म्हणजे मी तुम्हाला ते सजेस्ट करणार नाही. MSME, उद्योग, आधार त्याच्यावर करा. पॅन कार्ड, आधार कार्ड, MSME आणि उद्योग. ओके, तुम्हाला आता समोरची माहिती सांगू. हो. येस सर. आता काय होतं विषय, तुम्हाला मूळ व्याख्या समजली की आता तुम्ही स्टार्टअप किंवा स्टँडअपचं रजिस्ट्रेशन केलं मी असं समजतो, बरोबर आहे. पण ज्यावेळेस आपण टेंडरचे सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था, बचत गट, भागीदारी संस्था, प्रायव्हेट लिमिटेड ह्या ज्या गोष्टी आपण अगोदर शिकलो होतो, तर मी बऱ्यापैकी तुम्हाला खूप काही डॉक्युमेंट सांगितले होते. हे डॉक्युमेंट आणा, IT रिटर्न आणा, GST आणा, टर्नओव्हर सर्टिफिकेट आणा. तर बरेच जण या डॉक्युमेंट्स मध्ये बसत नसल्यामुळे ते व्यवसायाकडे जातच नाही. तर मी तुम्हाला टर्नओव्हर पासून माफ करतो, IT रिटर्न पासून तुम्हाला सुटका देतो आणि एक्सपिरियन्स मधूनही सुटका देतो. आता मला तुम्ही सांगा, तुम्ही व्यवसाय करणार की नाही? हो. येस सर, डेफिनेटली. नक्की. वी आर रेडी नाउ. बरोबर. तुम्हाला ज्यांना ह्या गोष्टी ऍक्सेप्ट असेल त्यांना मी 50 लाख रुपयाचा टर्नओव्हर तुमचा झाला, मी त्यांना तसं तुम्हाला कन्फर्मेशन देतो. 100% तुमचा टर्नओव्हर नसला तरीही, तुमचा टर्नओव्हर 0 असला तरीही तुम्ही 50 लाखांचा व्यवसाय करू शकता. आता का लक्षात? तुम्हाला कुठलेही अनुभव असण्याची गरज नाही, तुमचा टर्नओव्हर असो की नसो गरज नाही, तुम्हाला 3 वर्षाची IT रिटर्नची सुद्धा गरज नाहीये, तुम्हाला तुमचं बाकी कुठल्याही डॉक्युमेंटची आवश्यकता नाहीये. तुमच्याकडे एक्सपिरियन्स नसलं तरी सुद्धा तुम्ही 50 लाख रुपयाचं काम करू शकता. ते कसे सर? हेच सरच्या तर कंपनी. कमाल आहे, हेच तर कमाल आहे. संस्थेवर सरच्या. आता हे कसं शक्य आहे? हे शक्य आहे हे तर मी तुम्हाला डेफिनेटली तुमच्यामध्ये कोणालाही, आता आपल्याकडे जास्त वेळ उरलेला नाही, आता 10 वाजताय, बरोबर आहे. तुम्हाला कोणाला घाई आहे का? मग आपण थोडं शॉर्टकट मध्ये करू. नाही नाही सर. नाही सर, काही आता तुम्ही सांगा. तुम्ही म्हणणार की आता उत्सुकता आली, आता फ्री मध्ये बिझनेस मिळतोय शॉर्टकट मध्ये, आता किती वेळ लागला तरी चालतो, बरोबर ना? तर लक्षात घ्या, टर्नओव्हरची गरज नाही, एक्सपिरियन्सची सुद्धा गरज नाही, कुठल्या डॉक्युमेंटची गरज नाही, ते 4 सोडून, बरोबर आहे. तर ही फक्त तुम्हाला बेनिफिट मिळतोय स्टार्टअप मध्ये. टर्नओव्हरची गरज नाही. तुम्हाला माहिती आहे आपला मसाल्याचं टेंडर ठाण्याचं आपलं त्या गोष्टीमुळे हुकला, बरोबर ना? टर्नओव्हर मुळे आपलं टेंडर जात आहे ना ठाण्याचं. 3 लाख कमी पडलं सर, त्याच्यामुळे गेला. 3 लाख कमी पडले, त्याच्यामुळे आपला 82 लाख रुपयाचा बिझनेस गेला. 3 लाखाचा टर्नओव्हर कमी पडला. 3 लाखाचा टर्नओव्हर कमी पडला, पण तुमची मेंटॅलिटी 78 लाखाचा होता. 78 लाखाचा होता, बरोबर आहे. तर शेवटी टर्नओव्हर मुळे तुम्ही माघार घेतली, बरोबर आहे. पण आता माघार घ्यायची नाही यापुढे. बरोबर आहे सर. म्हणजे तुम्हाला आता पण सांगतो सर मी आपला टर्नओव्हर, बोला. सर आपला टर्नओव्हर फक्त 10 लाखापर्यंतची लिमिट आहे आणि आपल्याला जर 15 लाखाचं टेंडर कोट करायला भेटतंय, पण मग ते कसं करायचं? आपण तर म्हणजे आपली लिमिट तर 10 लाखाचीच आहे ना? नाही, तुम्हाला कोण सांगितलं 10 लाखाची लिमिट आहे? ऍक्च्युली सर, जेव्हा आम्ही रजिस्टर केलं ना, तेव्हा 10 लाखाचीच लिमिट होती. पण मग आता LCB अँड लोकल टेंडर कम्प्लीट करून आमचं जे लिमिट आहे 10 लाखाचं ते पुढे गेलंय. पण मग ऑफिशियली डॉक्युमेंटली जे आहे ना, ते फक्त 10 लाखाच्या आतच आहे. 10 लाखाच्या पुढचं सेंट्रल गव्हर्नमेंट टेंडर फ्लोट नाही होता मला. नाही, एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही जे बोलताय ना ते आपल्या म्हणजे हे भिन्न विषय येतो. तुम्ही जो म्हणताय त्याचा आपला संबंध नाही. लिमिट सिव्हिलची म्हणताय का तुम्ही कुठली म्हणता, मला ते अगोदर क्लिअर करा. ऍक्च्युली सर, ऍज अ SC/ST एंटरप्रेनर म्हणून आमचा पण एक स्मॉल बिझनेस आहे. आम्ही स्टेशनरी सप्लाय करतो HPCL, BPCL ला. ओके. अँड लोकल लेवलवरती पण स्कूल किंवा ऑफिसेस आहेत, त्यांची रिक्वायरमेंट असली तर तीही कम्प्लीट करतो. बट आता असं कंडिशन झालंय की आमचं टर्नओव्हर 10 लाख अबव्ह झालंय. ओके.
पण मग आम्ही ही गोष्ट कंपनीजला सांगितली की आमचं टर्नओव्हर जे आहे ते 10+ आहे. पण ते ओके. म्हणतात की तुमचं कंपनी सोबत जे ऍग्रीमेंट झालेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही अंडर 10 lakhs आहे तेच करू शकता, अबाउट 10 नाही करू शकत. नाही नाही, हे बघा कसं राहतं, तुम्ही वेंडरशिपच्या माध्यमातून जाताय तर प्रत्येक कंपनीचे प्रत्येक रूल्स वेगवेगळे आहे. बरोबर आहे. आणि ओके मी सर. मी स्पेसिफिक तुम्हाला एका कंपनी बद्दल माहिती देतच नाहीये मुळात. हो, कारण ऑल कसं राहतं, PCUs. प्रत्येक ठिकाणची परिस्थिती वेगळी आहे ना. पण Yes, तुम्ही sir. मला एका परिस्थितीबद्दल बोलताय, पण मी तुम्हाला 400 ऑर्गनायझेशन बद्दल जाण्यामध्ये बोलतोय. Yes, sir. जर मला एका कंपनीमध्ये जर माझा वेळ जात असेल तर मी 400ची अपॉर्च्युनिटी सोडणार नाही. बरोबर आहे. म्हणजे Right, तुम्ही sir. काय करा, तुम्ही तुमची टेंडरची कॉपी तुम्ही माझ्या व्हॉट्सअप नंबरला टाका. मी तुम्हाला त्याचं उत्तर देतो. माझ्याकडे त्याच्यापैकी सर्व उत्तर माझ्याकडे अवेलेबल आहे. तर तो विषय इथं आपलं म्हणजे बाकीच्या लोकांचं कन्फ्युजन होईल त्याच्यामधून. तर तसा काही विषय मुळात नसतोच. पण त्याचं मी तुम्हाला क्लिअरिफिकेशन तुम्हाला देतो. तुम्ही जी कॉपी टाकली ना मला, त्यांच्याकडनं लेखी तसं मागवून घ्या. मग मी तुम्हाला त्याचं उत्तर देतो. आणि असंही त्याची अट असते कधी कधी, तुम्हाला सांगतो, त्याची कधी कधी अट अशी राहते की ज्यावेळेस आपण SC ST NT एंटरप्रेनर अंतर्गत एखाद्या कंपनीचा व्यवसाय घेतो, तर त्यांना खरेदीची एक मर्यादा असते की मी फक्त SC ST एंटरप्रेनर कडे 10 लाख रुपयाचंच मटेरियल घेईल. जर ते 11 लाख रुपयाचं होत असेल तर तुमच्याकडनं घेणार नाही, कारण ऑलरेडी तुम्ही तो बेनिफिट घेतलेला आहे. आलं का तुमच्या लक्षात? राईट सर. हो सर. जसं सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थेला 15 लाख रुपयाची कामं देण्याची मुभा आहे विदाऊट टेंडर. पण जर एखादं काम 28 लाखाचं असलं तर त्यांना मिळणार का? त्यांना मिळणार नाही ते काम. का मिळणार नाही? कारण त्याची लिमिट ऑलरेडी क्रॉस झालेली आहे. येस सर. हा, तर तो तुमच्या बाबतीमध्ये तो विषय तिथं कदाचित असेल. तुम्ही मला टेंडर जर टाकलं, मी तुम्हाला त्याचं क्लिअरिफिकेशन प्रॉपर देतो. बरोबर आहे. ओके सर. ओके सर. आणि तुम्ही जर ई प्रोक्युरमेंटच्या रिलेटेड जर टेंडर मध्ये जर पार्टिसिपेट होता, तर 55 ते 60 लाख रुपयापर्यंत तुम्हाला कुठल्याही डॉक्युमेंटची आवश्यकता नाही. तुम्ही त्या टेंडरला क्वालिफाय होऊ शकता. तुमचा एक्सपिरियन्स असो नसो हरकत नाही. तुमच्याकडे एखाद्या IT रिटर्नची कॉपी कमी असली तरी ऍडजस्ट होईल. तुमच्याकडे टर्नओव्हर कमी असला तरी तिथे ऍडजस्ट होईल, किंवा टर्नओव्हर 0 असला तरी तो पूर्णपणे ऍडजस्ट होईल. हा SC ST एंटरप्रेनर साठीचा तो बेनिफिट आहे. आलं लक्षात? येस सर. थँक्यू सर. ओके. आता दुसरा विषय असा होता, SC ST एंटरप्रेनर बद्दल तर आपण तो विषय केला. पण मग बाकीच्या तुम्ही सुद्धा असा त्याचा विचार करायचा नाही की ठीक आहे, मग आता याच्या पुढे मी IT रिटर्न टर्नओव्हर काढणार नाही, तर असं मुळीच करायचं नाही. येतंय ना लक्षात? नाहीतर तुम्ही तेवढ्याच व्यवसायासाठी बांधलेले जाणार. त्यामुळे हे लक्षात घ्यायचं, जे डॉक्युमेंट्स काढायचे ते काढायचेच आहे. पण स्टार्टअप करायचं आहे ना, तर ठीक आहे, इथून सुरुवात करायची. तुम्हाला व्यवसायाची तर सुरुवात होऊन जाईल ना तुमची. तुम्हाला 10-15 ऑर्डर मिळाले म्हणजे तुम्ही ग्रो अप होणार ना तिथनं. त्यामुळे डॉक्युमेंट्स काढायचं नाही असा माझा मूळ मुद्दाच नाहीये. डॉक्युमेंट्स तुम्ही काढायचीच आहे. पण ज्यांच्याकडनं पैशाचा प्रॉब्लेम असतो, काही ठिकाणाकडनं व्यवस्थित गायडन्स मिळत नाही, पण मग व्यवसाय करण्याची पूर्ण तयारी आहे मला, पण मग मला समजत नाहीये ना ते नेमके डॉक्युमेंट्स कुठले आणायचे, काय आणायचे, काही नाही, तर त्यांनीच फक्त माझ्याशी संपर्क साधा. त्यांच्याकडे मला अशी व्यक्ती पाहिजे की ज्यांच्याकडे डॉक्युमेंट्सच नाहीये, पण त्यांना माझ्याकडनं 5 ते 6 टेंडर मध्ये त्यांना क्वालिफाय व्हायचंय. त्यांनी मला त्यांचे डॉक्युमेंट्स पाठवा. त्यांना आपण उद्या ते परवाच त्यांना 2-3 टेंडर मी घेऊन देतो स्वतः माझ्या हाताने. त्यांना आणि विशेष म्हणजे त्यांच्या एरियामधले टेंडर घेऊन देतो. कोणी जालन्यावरनं असणार, औरंगाबाद, उस्मानाबाद, अमरावती, वर्धा, जिथनं असाल तिथनं तुम्हाला टेंडर मिळवून देण्याची जिम्मेदारी पूर्णपणे माझी. इथपर्यंत लक्षात आलं सर्वांच्या? येस सर. आणि सर्वांना महत्वाचा विषय असा आहे की आता मला वाटतं काय 10-15 जण जॉईन झाले. अगोदर खूप जण झाले, 12 जण सध्या दिसत आहे ऑनलाईन. सर्वांनी एक काम करायचंय, हा पूर्णपणे व्हिडिओ मी युट्यूबला टाकणार आहे. बरोबर आहे. तर तुमच्या सर्वांच्या आणि जे काही लेफ्ट झाले असतील तुमचे मित्र, त्यांच्या कमेंट येणं खूप आवश्यक आहे, अगोदरच्या व्हिडिओला आणि या व्हिडिओला सुद्धा. आपल्याला जास्तीत जास्त एंटरप्रेनर जर बनवायचे, मी तुमच्या 2 गोष्टी क्लिअर करून दिल्या. तुमचे डॉक्युमेंटचे पैसे वाचवले, पहिली गोष्ट, कारण तुम्हाला डॉक्युमेंट्स पर्यंत आपण वाचवतोय. जास्त कचरा गोळा करायची गरज नाहीये.